नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुढील 2 ते 3 तासामध्ये व आज दुपारनंतर व मध्यरात्री 10 जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश पावसाची शक्यता आहे। वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह 10 जिल्ह्यामध्ये इशारा देण्यात आलेला आहे। पुढील 2 ते 3 तासामध्ये आज मध्यरात्री व दुपारनंतर राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे ते आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओला लाईक देखील करून घ्या। तर पुढील 2 ते 3 तासामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला सर्वाधिक पावसाचा जोर पाहायला मिळते। तसेच पुणे, अहमदनगर या ठिकाणी सुद्धा आपल्याला हवामान हे ढगाळ पाहायला मिळते व मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील आपल्याला सक्रिय होताना पाहायला मिळते। रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सावंतवाडी या संपूर्ण भागामध्ये आपल्याला पुढील 2 ते 3 तासामध्ये ढगाळ वातावरणासह मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तर काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळते। तसेच मराठवाड्यामध्ये देखील बीड, लातूर, धाराशिव, नांदेड या भागामध्ये संपूर्ण हवामान ढगाळ पाहायला मिळते। परंतु संपूर्ण स्थानिक वातावरण तयार होऊन जोरदार स्वरूपाच्या पावसाची तुरळक ठिकाणी आपल्याला शक्यता पाहायला मिळते। तसेच संपूर्ण विदर्भामध्ये देखील आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते। अकोला, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वाशिम या संपूर्ण जिल्ह्यामध्ये देखील आज पुढील 3 ते 4 तासामध्ये व मध्यरात्री दुपारनंतर हवामान ढगाळ पाहायला मिळते व स्थानिक वातावरण तयार होऊन या ठिकाणी सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळते। तसेच मित्रांनो, नाशिक, जळगाव, मालेगाव, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते। या ठिकाणी सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी पाऊस पाहायला मिळत आहे। मित्रांनो, बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे। याचाच परिणाम म्हणून राज्यात मित्रांनो या ठिकाणी उष्ण व दमट हवामान आपल्याला पाहायला मिळते। उष्णतेची लाट देखील आपल्याला पाहायला मिळते। तर स्थानिक वातावरण तयार होऊन या ठिकाणी पावसाची देखील शक्यता आपल्याला ही संपूर्ण राज्यामध्ये विदर्भ, मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्र, खानदेश या संपूर्ण कोकणपट्टीच्या भागामध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते व तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता देखील पाहायला मिळते। तर मित्रांनो, ही होती हवामानाविषयी छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।